आणि डीजीएमओच्या चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केली जाते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, बैठकीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहेत? आज दुपारी 12 वाजता डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स दोन्ही देशांचे एकमेकांसोबत चर्चा करणार आहेत। पण त्यापूर्वी अतिमहत्वाची बैठक 7 लोककल्याण मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सुरू झाली। या बैठकीमध्ये आज चर्चा सुरू आहे ती भारताच्या भूमिकेसंदर्भात। भारत पाकिस्तान समोर आज जे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स पाकिस्तान सोबत चर्चा करणार आहेत किंवा पाकिस्तानशी बोलणार आहेत, त्यावेळी पाकिस्तानच्या मिलिटरी जनरलला काय सांगितले जाणार, काय मेसेज दिले जाणार आहेत, पाकिस्तानला कोणते मुद्दे सांगितले जाणार आहेत आणि विशेष म्हणजे पाकिस्तानकडून स्वतःहून फोन करून शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला होता, तर तो शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाळला गेला नाही याबद्दल कडक शब्दात निषेध आणि याविषयी जाब विचारला जाणार आहे पाकिस्तानकडे। जर पाकिस्तानकडे उत्तर नसेल तर कदाचित शक्यता आहे की भारताच्या वतीने भविष्यात या चुकीची शिक्षा म्हणून पाकिस्तानच्या विरोधात काय केलं जाईल याबाबतचा सूचक इशाराही दिला जाऊ शकतो। त्यामुळे अतिमहत्वाची अशी बैठक सुरू होते। पण काही गोष्टी या बैठकीतून स्पष्ट आहेत, त्या म्हणजे एकतर इंडस वॉटर ट्रीटी सिंधू जलकरार स्थगित करण्यासंदर्भात कुठलीही चर्चा डायरेक्टर जनरल्स ऑफ मिलिटरी ऑपरेशन्समध्ये होणार नाही। त्याचं कारण असं आहे की सिंधू जलकरार स्थगित करणं हा राजनैतिक निर्णय होता, विजा रद्द करणं हा राजनैतिक निर्णय होता, त्याविषयीची कोणतीही चर्चा होणार नाही। त्यासोबतच इतर जे निर्णय घेतले गेले पाकिस्तान सोबतचा व्यापार बंद करण्याचे याविषयी कोणतीही चर्चा होणार नाही। चर्चा होणार आहे ती फक्त आणि फक्त मिलिटरी ऑपरेशन्स संदर्भात होणार आहे आणि गणवेशातील सैनिक या गणवेशातील सैनिक म्हणून एक अधिकारी म्हणून डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स बरोबर आहे। दोन्ही देशांचे डीजीएमओ याच भूमिकेतून एकमेकांना भेटतील आणि केवळ लष्करी पातळीवरती ही चर्चा होईल। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।